Welcome student. New lecture on stationary wave and wave motion. Today's topic is Doppler effect. विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण वेव्ह मोशन या चॅप्टर मधला जो काय सुपरपोजिशन प्रिन्सिपलच्या अंडर जे काय आपण तीन महत्त्वाचे टॉपिक्स आहेत ते म्हणजे बीट, इंटरफरन्स आणि स्टेशनरी वेव्ह हा आपण संपवलेला आहे. त्यानंतर आपल्या ह्या टॉपिकचा अजून 2 लेक्चर बाकी, त्यामधला सेकंड लास्ट लेक्चर की त्यातला पॉईंट येतो म्हणजे डॉपलर इफेक्ट, तो आज आपण स्टडी करतोय. तर जनरली डॉपलर इफेक्ट म्हणजे काय सांगतो आपण, त्याचं पहिलं ॲप्लिकेशन सांगतो आणि मग आपण त्याचं स्टडी करूया. जनरली बघा की ज्यावेळेस तुम्ही रेल्वे स्टेशनवर ज्यावेळेस उभे असतात त्यावेळेस ट्रेन तुमच्याकडे येत असते किंवा तुम्ही ट्रेनकडे जात असतात त्यावेळेस आपल्याला जो काय साऊंड आहे तो साऊंडमध्ये काय होत असतो, आपल्याला चेंज पाहायला मिळत असतो. ठीक आहे, समजा सोर्स आहे आणि तुम्ही ऑब्झर्वर म्हणा किंवा लिसनर म्हणा. ज्यावेळेस तुम्ही मोशनमध्ये असाल किंवा दोघांपैकी एक मोशनमध्ये असेल तर त्यावेळेस आपल्याला साऊंडमध्ये इन्क्रीज किंवा डिक्रीज होत असताना आवाज ऐकू येत असतो. तर हे कशामुळे होत असतं, ते त्याच्या मागचं रिझन असतं ते म्हणजे हा डॉपलर इफेक्ट. तर डॉपलर इफेक्ट हा लाईटमध्ये आणि साऊंडमध्ये या दोन्ही ठिकाणी काय केला तो यूज केला जातो. तर त्यापैकी आपण डॉपलर इफेक्ट इन साऊंड आपण ह्या चॅप्टरमध्ये स्टडी करणार आहे आणि डॉपलर इफेक्ट इन लाईट हा आपण वेव्ह ऑप्टिक्स किंवा ज्यावेळेस तुमचा वेव्ह चालू होईल वेव्ह ऑप्टिक्स त्यावेळेस आपण तो स्टडी करणार आहे. जनरली डॉपलर इफेक्ट म्हणजे काय सांगतो बघा आपण, द ॲपेरंट चेंज इन द फ्रिक्वेन्सी ऑफ अ साऊंड हर्ड बाय ऑब्झर्वर म्हणा किंवा लिसनर म्हणा ड्यू टू रिलेटिव्ह मोशन बिटवीन द सोर्स ऑफ साऊंड अँड ऑब्झर्वर इज कॉल्ड ॲज अ डॉपलर इफेक्ट. म्हणजे हा जो का डॉपलर इफेक्ट कधी आपल्याला ऐकवणार आहे की ज्या वेळेस रिलेटिव्ह मोशन असणार आहे सोर्स आणि जो काही लिसनर आहे यांच्यामध्ये ज्यावेळेस रिलेटिव्ह मोशन असेल त्यावेळेस काय होईल, आपल्या डॉपलर इफेक्ट काय होईल ऐकवेल. त्या सिच्युएशनमध्ये काय होईल, एक तर साऊंड इन्क्रीज होईल किंवा डिक्रीज होईल. ओके, मग आपण जनरली एक फॉर्म्युला त्याचा डिराईव्ह करतोय बघा. त्यामध्ये आपण असं म्हणू की एन बी द ॲक्च्युअल फ्रिक्वेन्सी ऑफ द सोर्स. समजा एक सोर्स आहे, या सोर्सपासून एक फ्रिक्वेन्सी बाहेर पडते. ही फ्रिक्वेन्सीची जी काय समजा ही फ्रिक्वेन्सी आहे याची आपण एक वेव्ह काढूया. ठीक आहे, तिची समजा काहीतरी नॅचरल फ्रिक्वेन्सी असेल. या नॅचरल फ्रिक्वेन्सीने ज्या सोर्समधून काहीतरी साऊंड प्रोड्यूस होतो त्याला आपण एन म्हणू. एन डॅश बी द ॲपरंट फ्रिक्वेन्सी ऑफ द सोर्स. त्यानंतर जो का ऑब्झर्वर किंवा लिसनर जो का साऊंड ऐकणार आहे तो असणार आहे त्याला आपण एन डॅश म्हणतात, तिचा ॲपरंट फ्रिक्वेन्सी ऑफ द सोर्स. व्ही बी द व्हेलॉसिटी ऑफ साऊंड इन एअर, हे आपल्याला माहिती ती फिक्स असते. व्ही एस बी द व्हेलॉसिटी ऑफ साऊंड सोर्स, व्ही झिरो बी द व्हेलॉसिटी ऑफ द ऑब्झर्वर. मग त्यानुसार जो काय ॲपरंट फ्रिक्वेन्सीचा का फॉर्म्युला आहे तो आपल्याला मिळतो एन डॅश इक्वल टू एन इंटू व्ही प्लस मायनस व्ही झिरो अपॉन व्ही मायनस प्लस व्ही एस. मग त्याच्यामध्ये हे जी काही साईन वापरले आपण प्लस मायनस त्याचं मिनिंग काय असतं बघा. जे काय अप्पर साईन आपण इथं वापरले प्लस आणि मायनस म्हणजे प्लस साईन आणि मायनस साईनचं मिनिंग काय असतं बघा. अप्पर साईन इंडिकेट दॅट द सोर्स अँड ऑब्झर्वर मूव्ह टुवर्ड्स इच अदर, म्हणजे एकमेकांच्या ते सोर्स आणि ऑब्झर्वर करत असतील एकमेकांच्या जवळ येत असतील. आणि लोअर साईन काय दाखवतात, लोअर साईन इंडिकेट द सोर्स अँड ऑब्झर्वर मूव्स अवे फ्रॉम इच अदर. जास्त एकमेकांपासून लांब जातील त्यास काय विल डिस्टन्स एक तर इन्क्रीज होईल किंवा डिक्रीज होईल, त्यासाठी आपण हे यूज करतोय. मग ही स्टडी करताना आपण वेगवेगळ्या प्रकारच्या केसेस स्टडी करतोय. त्यामध्ये पहिली केस आहे ऑब्झर्वर इज ॲट रेस्ट दॅट इज व्ही इक्वल टू 0 अँड सोर्स इज इन मोशन. समजा आपण असं कन्सिडर केलं, हा तुमचा एक सोर्स आहे. ठीक आहे, आणि हा सोर्स काय होता आता आणि हा तुमचा ऑब्झर्वर आहे. ठीक आहे, दिस इज अन ऑब्झर्वर. आता हा जो का सोर्स आणि ऑब्झर्वर याच्यात हा जो का ऑब्झर्वर आहे हा ऑब्झर्वर काय रेस्टला आहे, म्हणजे ऑब्झर्वर रेस्टला आणि सोर्स काय होतं त्याच्याकडं मूव्ह होतोय. मग आता 2 कंडिशन, इफ सोर्स इज मुव्हिंग टुवर्ड्स ऑब्झर्वर, आपण ही कंडिशन दाखवतो. समजा सोर्स ऑब्झर्वर काय होतोय मूव्ह होतोय, तर त्या सिच्युएशनमध्ये काय असेल बघा, फ्रिक्वेन्सी ॲपरंट फ्रिक्वेन्सी काय मिळेल एन डॅश इक्वल टू एन इंटू व्ही अपॉन व्ही मायनस व्ही एस. म्हणजे त्या सिच्युएशनमध्ये काय होईल की जी काही फ्रिक्वेन्सी ॲपरंट फ्रिक्वेन्सी काय होईल ती इन्क्रीज होईल. म्हणजे एखादा सोर्स जर का आपल्याकडे येत असेल तर त्यास आपल्याला साऊंड काय होईल इन्क्रीज होताना काय होईल वाटणं. ठीक आहे, म्हणजे ॲपरंट फ्रिक्वेन्सी विल बी इन्क्रीजेस. सेकंड आहे इफ सोर्स इज मुव्हिंग अवे ऑर रिसाइडिंग अवे फ्रॉम द ऑब्झर्वर. बघा आता ऑब्झर्वर तुमचा रेस्टलाच आहे. ठीक आहे, आणि हा समजा सोर्स आहे, हा सोर्स का तुमच्यापासून लांब चाललेला आहे, म्हणजे याचा अर्थ काय जे काही डिस्टन्स आहे काय होईल आता हे इन्क्रीज होणार आहे. ठीक आहे, मग जर का ते एकमेकांपासून अवे जात असतील तर सिच्युएशन आपल्याकडे फॉर्म्युला काय होईल एन डॅश इक्वल टू एन इंटू व्ही अपॉन व्ही प्लस व्ही एस. त्यावेळेस काय असेल आपली फ्रिक्वेन्सी विल बी डिक्रीजेस. त्यानंतर केस सेकंड, सोर्स इज ॲट रेस्ट अँड ऑब्झर्वर इज इन मोशन. बघा सेकंड सिच्युएशन आपण काय सांगतोय की सोर्स काय तुमचा सोर्स इज ॲट रेस्ट अँड ऑब्झर्वर इज इन मोशन. मग आता जर का सोर्स जर का तुमचा रेस्टला असेल आणि ऑब्झर्वर जर का तुमचा मोशनमध्ये असेल त्या सिच्युएशनमध्ये काय घेतो आपण बघा,
आपण असं कन्सिडर करू की जो का तुमचा VSE हा VSE इक्वल टू काय असेल 0 असेल. मग आता इफ ऑब्झर्वर इज मुव्हिंग टुवर्ड द सोर्स, आता समजा ऑब्झर्वर जर का सोर्सकडे मूव्ह होत असेल, समजा आपण असं कन्सिडर करू हा तुमचा एक सोर्स आहे आणि हा तुमचा ऑब्झर्वर, पण सोर्स काय तुमचा आता VSE इक्वल टू 0, म्हणजे याचा अर्थ का ऑब्झर्वर जर का सोर्सकडे येत असेल तर त्यास विल n डॅश इक्वल टू n इंटू V प्लस V0 अपॉन V, दॅट इज n डॅश विल बी इंक्रीज, म्हणजे ॲपरंट फ्रिक्वेन्सी काय विल इंक्रीज होईल. इफ ऑब्झर्वर इज रिसाइडिंग अवे फ्रॉम द सोर्स, जर का ऑब्झर्वर हा सोर्सपासून लांब जात असेल, ठीक आहे, म्हणजे समजा आपण असं कन्सिडर करू की दिस एन ऑब्झर्वर विच इज मुव्हिंग अवे फ्रॉम द सोर्स, तर त्या सिच्युएशनमध्ये काही डिस्टन्स काय विल इंक्रीज होईल, म्हणजेच एन डॅश इक्वल टू काय मिळेल आपल्याला n इंटू V मायनस V0 अपॉन V, दॅट ॲट दॅट टाइम n डॅश विल बी डिक्रीजेस, म्हणजे याचा अर्थ काय ॲपरंट फ्रिक्वेन्सी काय विल डिक्रीज होईल. त्यानंतर थर्ड केस आहे बोथ सोर्स अँड ऑब्झर्वर इज ॲट रेस्ट. बघा आता नेक्स्ट सिच्युएशन काय सांगतो आपण, इफ बोथ ऑब्झर्वर अँड सोर्स इज ॲट रेस्ट, म्हणजे VS इक्वल 0 आणि V0 पण 0 जर का असेल तर n डॅश इक्वल टू काय मिळेल आपल्याला n मिळेल, म्हणजे याचा अर्थ देर इज नो चेंज इन द ॲपरंट फ्रिक्वेन्सी, ॲपरंट फ्रिक्वेन्सीमध्ये कोणत्याही प्रकारचा चेंज होणार नाही. त्यानंतर केस 4 बोथ सोर्स अँड ऑब्झर्वर आर इन मोशन. आता ज्या सोर्स अँड ऑब्झर्वर ज्या मोशनमध्ये असतील त्याच काही बघा, इफ सोर्स अँड ऑब्झर्वर अप्रोच इच अदर, जर का ते एकमेकांच्या जवळ येत असतील तर n डॅश इक्वल टू काय आपण n इंटू V प्लस V0 अपॉन V मायनस VS, ॲट दॅट टाइम ॲपरंट फ्रिक्वेन्सी विल बी इंक्रीजेस. Second case is if source and observer both recede or moving away from each other, then apparent frequency will be n dash into n dash equal to n into V minus V0 upon V plus Vs. At that time apparent frequency will be decreases. तर असे 4 प्रकारचे केसेस आपण या डॉपलर इफेक्टमध्ये स्टडी केलं. त्यानंतर त्याचे काही ॲप्लिकेशन्स आहे. ॲप्लिकेशन्स सिम्पल आहे बघा, इट इज यूज इन अ रडार सिस्टीम. सेकंड, इट इज यूज इन डिटर्मिनेशन ऑफ स्पीड ऑफ स्टार अँड इट इज यूज इन अ मेडिसिन. तर अशा प्रकारचे त्याचे काही ॲप्लिकेशन्स आहे शॉर्टमध्ये. त्यानंतर आपण त्याचे काही एक्झाम्पल स्टडी करतोय. एक्झाम्पल बघा, पहिले एक्झाम्पल आहे अ स्टेशनरी सोर्स प्रोड्युसेस a note of frequency 350 Hz. An observer is in a car moving towards the source. Measure the frequency of sound as 370 Hz. Find the speed of car. What will be the frequency of sound as measured by the observer in the car if the car is moving away from the source at the same speed. बघा क्वेश्चन काय विचारला बघा तुम्हाला. एक स्टेशनरी सोर्स आहे की जो काय करतोय फ्रिक्वेन्सी प्रोड्यूस करतोय 350 हर्ट्जची. अँड ऑब्झर्वर इन अ कार, एक ऑब्झर्वर आहे की जो कारमध्ये विच इज मुव्हिंग टुवर्ड्स द सोर्स अँड मेजर द फ्रिक्वेन्सी ऑफ साऊंड 370 हर्ट्ज. म्हणजे बघा एक कारमधला माणूस आहे तो सोर्सकडे चालला, म्हणजे दोघांचं डिस्टन्स काय होते, कमी होते. फाइंड द स्पीड ऑफ कार, तर आपल्याला कारचं स्पीड कॅल्क्युलेट करायचं आहे. अँड व्हॉट विल बी द फ्रिक्वेन्सी ऑफ साऊंड ॲज मेजर बाय द ऑब्झर्वर इन द कार इफ द कार मूव्ह अवे फ्रॉम द सोर्स ॲट द सेम स्पीड. आणि सेकंड आपल्याला विचारलंय जर ऑब्झर्वर हा जर का सोर्सपासून लांब जात असेल त्याचा स्पीड किती असेल. बघा आपल्याकडं गिवन फॉर्म्युलामध्ये आपण एन किती दिला, आपल्याला 350 हर्ट्ज फ्रिक्वेन्सी दिलेली आहे, व्हेलॉसिटी दिलेली 340 मीटर पर सेकंड, ॲपरंट फ्रिक्वेन्सी दिली 370 हर्ट्ज. तर आपल्याला क्वेश्चन विचारते व्हॉट विल बी द स्पीड ऑफ ऑब्झर्वर किंवा व्हेलॉसिटी ऑफ ऑब्झर्वर आपल्याला कॅल्क्युलेट करायची. आता फॉर्म्युला आपल्याकडे एन डॅश इक्वल टू एन इंटू व्ही प्लस V0 अपॉन व्ही, म्हणजेच एन डॅश दिला आपल्याला 370 इक्वल 350 इंटू 340 प्लस V0 अपॉन 340. आपण कॅल्क्युलेशन केलं तर कॅल्क्युलेशन आपल्याला आन्सर मिळेल V0 इक्वल टू 19.43 मीटर पर सेकंड. त्यानंतर सेकंड कंडिशन आपल्याला विचारली होती की इफ कार इज मुव्हिंग अवे फ्रॉम द सोर्स, ज्यास कार अवे फ्रॉम द सोर्स असेल त्याचा आपल्याकडे फॉर्म्युला असतो एन डॅश इक्वल टू एन इंटू व्ही मायनस V0 अपॉन व्ही. ह्या फॉर्म्युलामध्ये आपण व्हॅल्यू सबस्टिट्यूट केलं तर आपल्याला आन्सर मिळेल 329.41 हर्ट्स. बघा आपलं जे काय आन्सर ती बरोबर आहे की ते समजण्यासाठी ज्यास कार जर का लांब जात असेल तर आपण बघतो की ॲपरंट फ्रिक्वेन्सी काय तुमची डिक्रीज होईल. त्याच्यावर तुम्हाला आन्सर समजून जाईल की आपलं आन्सर बरोबर आहे म्हणून. ओके, त्यानंतर सेकंड एक्झाम्पल The speed limit for a vehicle on a road is 120 km per hour. A policeman detects a drop of 10% in pitch of the horn of a car as it passes him. Is the policeman justified in punishing the car driver for crossing the speed limit? क्वेश्चन काय विचारलं आहे की द स्पीड लिमिट दिले व्हेकलचं ते दिले 120 km per hour. एक पोलिसमॅनने असं
लक्षात आलं त्याच्या की जर का फ्रिक्वेन्सी साऊंडची ती 10% काय झाली कमी झालेली ज्यावेळेस एक हॉर्न किंवा एक कार त्याच्या जवळून पास झाली. तर क्वेश्चन असं विचारला आहे की तर त्या पोलिसमॅननी त्या ड्रायव्हरला पनिशमेंट केली पाहिजे की त्यांनी स्पीड लिमिट क्रॉस केले असा क्वेश्चन विचारलेला आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो त्यासाठी काय करणार आपण आता स्पीड ऑफ व्हेकल दिला आपल्याला ते म्हणून आपण 120 km/h. मग आता जो काही एन डॅश आहे एन डॅश म्हणजे काय आपल्याला 10% सांगितलं त्याने म्हणजे एन -10% इंटू एन म्हणजे 0.9 इंटू एन डॅश. वेलोसिटी दिली 340 मीटर/सेकंद. एन दिलेला तुम्हाला v/v - vs इंटू एन आणि एन डॅश v/v प्लस vs इंटू एन. मग आता इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 आपण डिवाइड केलं तर आपल्याला इक्वेशन मिळेल एन डॅश ए इक्वल टू v प्लस vs अपॉन v मायनस vs म्हणजेच 1/0.9 340 प्लस vs अपॉन 340 मायनस vs. क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घ्या आपण. क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर आपल्याला आन्सर मिळेल vs इज इक्वल्स टू 17.89 मीटर/सेकंद. ठीक आहे. तर आता हे तुमचं आन्सर मिळेल मीटर/सेकंद मध्ये त्याचं करून आपण km/h मध्ये करून घेऊ कारण की आपल्याला क्वेश्चन km/h मध्ये दिला आहे. म्हणजे 70.89 इंटू 18/5 आपल्या आन्सर मिळेल 64.40 km/h. म्हणजे याचा अर्थ की व्हेलोसिटी ऑफ साऊंड ही कशी तुमच्या जो काय लिमिट आहे या लिमिटपेक्षा कसा आला तुमचा कमी आला. मग त्याच्यामुळे पोलिसमन इज नॉट जस्टिफाईड. त्यामुळे पोलिसमन त्याला कोणत्याही प्रकारचं पनिशमेंट करणार नाही. तर अशा प्रकारे हा एक सिंपल टॉपिक आज आपण स्टडी केलेला आहे. उद्याच्या लेक्चरमध्ये आपण काही स्पेशल पॉईंट आहे स्पीड जे का तुमचा हा जो काही चॅप्टर आहे त्याच्याशी आपण रिलेटेड काही टॉपिक आपण स्टडी करणार आहे. त्यासाठी आपण थांबूया. थँक्यू.